चतुर सुजान आणि शेरखान. एका विस्तीर्ण आणि घनदाट जंगलात शेरखान नावाचा एक अतिशय शक्तिशाली आणि रागीट सिंह राहायचा. त्याचे नाव ऐकताच जंगलातील सर्व प्राणी थरथर कापायचे. शेरखानला खूप भूक लागायची आणि तो रोज अनेक निरपराध प्राण्यांची शिकार करायचा. जंगलातील प्राण्यांनी ठरवले की यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले आणि ते शेरखानला भेटायला गेले. त्यांनी शेरखानला एक प्रस्ताव दिला की महाराज, तुम्ही शिकार करायला त्रास घेऊ नका. आम्ही रोज स्वतःहून तुमच्याकडे एक प्राणी अन्नासाठी पाठवू. शेरखानला ही कल्पना पटली. आता त्याला कष्ट न करता जेवण मिळणार होते. अनेक दिवस असेच चालले. एके दिवशी एका लहान सशाची पाळी आली, ज्याचे नाव होते सुजान. सुजान दिसायला लहान होता, पण तो खूप बुद्धिमान होता. सुजानने विचार केला की जर मी असाच गेलो तर शेरखान मला खाऊन टाकेल. मला काहीतरी युक्ती करावी लागेल. सुजान मुद्दाम खूप हळूहळू शेरखानच्या गुहेकडे निघाला. वाटेत त्याने आपली योजना आखली. जेव्हा सुजान शेरखानच्या गुहेपाशी पोहोचला तेव्हा खूप उशीर झाला होता. शेरखान भुकेने व्याकुळ झाला होता आणि खूप रागात होता. त्याने मोठी गर्जना केली आणि विचारले, एवढ्या लहान प्राण्याला पाठवले आणि वरून तुला इतका उशीर का झाला? सुजान हात जोडून म्हणाला, महाराज, माझी काहीच चूक नाही. मी वेळेतच निघालो होतो, पण वाटेत मला दुसरा एक मोठा सिंह भेटला. तो म्हणत होता की तोच या जंगलाचा खरा राजा आहे आणि तो तुम्हाला मारून टाकेल. हे ऐकून शेरखानचा पारा चढला. त्याला आपला प्रतिस्पर्धी सहन होणार नव्हता. तो म्हणाला, काय? माझ्या जंगलात दुसरा सिंह? मला आत्ताच त्याच्याकडे घेऊन चल, मी त्याला दाखवतो की खरा राजा कोण आहे. सुजान शेरखानला घेऊन एका जुन्या आणि खोल विहिरीजवळ आला. तो म्हणाला, महाराज, तो सिंह याच किल्ल्यात विहिरीत लपून बसला आहे. तो खूप शक्तिशाली आहे म्हणून तो बाहेर येत नाहीये. शेरखानने रागाच्या भरात विहिरीत डोकावून पाहिले. स्वच्छ पाण्यात त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. त्याला वाटले की तोच दुसरा सिंह आहे. त्याने मोठ्याने गर्जना केली तेव्हा विहिरीतूनही तसाच प्रतिध्वनी आला. शेरखानला वाटले की तो सिंह त्याला आव्हान देत आहे. तो रागाने बेभान झाला आणि त्या दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी त्याने विहिरीत उडी मारली. विहीर खूप खोल होती, त्यामुळे शेरखानला बाहेर येता आले नाही. सुजानने आपल्या बुद्धीने स्वतःचे आणि सर्व प्राण्यांचे प्राण वाचवले.